नमस्ते मित्रांनो, सर्व शिक्षक हो घातलेल्या सर्व बांधवांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आत्ताची संच मान्यता 2025-26 संच मान्यता ही 30 सप्टेंबरच्या पटावर करायची आहे आणि या संच मान्यतेनुसार सर्व शिक्षकांची निश्चिती होणार आहे. म्हणजे जे आता कार्यरत शिक्षक आहेत त्यांची निश्चिती होणार आहे आणि त्यांची निश्चिती झाल्यानंतरच शिक्षक संख्या किती कमी आहेत किती जास्त आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा आकडा आपल्याला समजणार आहे. आणि हा आकडा आल्यानंतरच नवीन शिक्षक भरतीची जाहिरात निघणार आहे किंवा त्याच्यावरच नवीन शिक्षक भरती जाहिरात कितीची निघू शकते हा अंदाज येणार आहे. म्हणजे आता सध्या आपल्याला ही संच मान्यता 30 सप्टेंबरची होणं गरजेचं आहे आणि या 30 सप्टेंबरची संच मान्यता सध्या तरी नवीन GR 15 मार्च 2024च्या GR नुसारच होणार आहे. त्या प्रकारची सूचना दिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला असं पाहावं लागेल की या नवीन GR नुसार शिक्षकांची किती पदं रिक्त होतात किंवा कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती पदं अतिरिक्त होतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि ते पाहिल्यानंतर रोस्टर कंप्लीट केलं जातं आणि रोस्टर कंप्लीट झाल्यानंतर मग बदली प्रक्रियेला खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदच्या जागा निघण्याला सुरुवात होते. म्हणजे बघा, पहिल्यांदा संच मान्यता पूर्ण झाली पाहिजे. संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा व्हॅकन्सी आहेत हा आकडा समोर येईल आणि त्यानुसार रोस्टर त्यांचं कंप्लीट पाहिजे. रोस्टर कंप्लीट असेल तर कोणत्या कॅटेगरी, समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये 100 जागा निघायच्या, सपोज 100 जागा निघायच्या, तर त्या 100 जागांपैकी कोणत्या कॅटेगरीला किती जागा हे ठरवण्यासाठी बिंदू नामावली नावाचा एक प्रकार असतो. तो बिंदू निश्चित करावा लागतो. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता बिंदू किती जागा ह्या सर्व ठरवावं लागतं आणि त्यानुसार ते ठरवून बिंदू नामावलीनुसार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होत असते. मित्रांनो, ही भरती प्रक्रिया होण्यासाठी ह्या 2 गोष्टी प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. त्यातली पहिली गोष्ट आत्ताच 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण होईल. संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर मग म्हणजे ही संच मान्यता फक्त स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या शाळांमधील किंवा ज्या खाजगी अनुदान संस्था आहेत त्यांच्यामधल्या शाळांमध्ये सुद्धा ह्या प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा खरा आकडा, शिक्षक व्हॅकन्सीचा खरा संख्या समोर येते आणि त्यानुसार ती जिल्हा परिषद आपल्या जागा पोर्टलला अपलोड करत असते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता होणं गरजेचं आहे आणि संच मान्यता झाल्यानंतर बिंदू नामावली म्हणजे रोस्टर कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर कंप्लीट झाल्या तरच पुढची भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, आता आपल्याला जी माहिती समजलेली आहे की सध्याच्या नवीन GR नुसार जरी संच मान्यता होणार असेल तरी नवीन GR नुसार सुद्धा कमीत कमी महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त संख्या होत नाही सध्या. परंतु कारण आता अतिरिक्त संख्येच काय झाले, पदवीधरच्या जागा प्रमोशन होतील किंवा रिटायरमेंट होतील किंवा केंद्रप्रमुख प्रमोशन होतील. यामुळं शिक्षक संख्या ही आणि आत्ता 2025-26 मध्ये रिटायरमेंटची संख्या जास्त आहे. त्यामुळं शिक्षक भरतीची पदं ही जास्त प्रमाणात निघतील आणि जास्त पदं निघली तर ते आपल्यासाठी फायद्याची राहतील. आत्ता माझ्या माहितीनुसार जरी नवीन संच मान्यतेच्या GR नुसार जरी संच मान्यता झाली तरी 11 ते 12 हजार जागा 100% निघणार आहेत आणि 11 ते 12 हजार जरी जागा निघल्या आणि इतर खाजगी अनुदानित संस्थेच्या 4 ते 5 हजार म्हणजे अशा जवळजवळ 15,000च्या आसपास जागा निघण्याची दाट शक्यता आहे. 100% एवढ्या जागा निघणार आहेत. त्यामुळं सुद्धा बऱ्याच जे हो घातलेले शिक्षक आहेत त्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे आपली बदली प्रक्रिया सुकर होणार आहे. माझ्या माहितीनुसार आत्ता किंवा अभ्यासानुसार डिसेंबर एंडमध्ये पोर्टल चालू होऊ शकतं. कारण आत्ता सध्या संच मान्यता, त्यानंतर एखादी 15-20 दिवस जर वाढीव दिले संच मान्यता करण्यासाठी आणखी, तर ते आणखी समजा ऑक्टोबर एंडिंग पर्यंत संच मान्यता पूर्ण होईल आणि त्यानंतर जागा किती रिक्त हा आकडा समोर येईल. त्यानंतर मग पोर्टलवर जाहिरात अपलोड केली शकते. मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल. त्यानंतर पसंतीक्रम भरणे आणि त्यानंतर तुमची लिस्ट लावणे, अशी भरती प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, असेच शिक्षक भरती संदर्भात सत्य ऑथेंटिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर तुम्ही नक्की आपला YouTube चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.